रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मी जरा कमी बजेटचा फ्लॅट दाखवतोय. कमी बजेटचा फ्लॅट असण्यापाठीमागं कारण हे आहे की जर तुम्ही घोडबंदर रोडवरती कासोडोली जंक्शनला मेट्रोला लागून एक सोनल लक्ष्मी नावाची बिल्डिंग आहे, जी रोजा गार्डनच्या बॅक साईडला सोनल लक्ष्मी नावाची बिल्डिंग असणार आहे. वडवली जंक्शनला जायला फक्त 2 ते 4 मिनिटाचं अंतर तुम्हाला इथून लागणार आहे. स्विमिंग पूल, क्लब, जिम तसल्याच काय ॲम्युनिटीज नसणार आहेत, फक्त गार्डन असणार आहे. आणि अशाच ठिकाणी टॉप फ्लोअरमध्ये 14वा माळा आहे आणि असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 515 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात फर्निचर मात्र सगळं आहे तसंच तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात चांगली गोष्ट, ह्या फ्लॅटमध्ये बाल्कनी धरून 515 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचं जर लेआउट बघितलं आणि फ्लॅट जर बघितलं तर खरोखर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट नक्की आहे. पावसात फ्लॅट काढतोय टॉप फ्लोअरला जरी असलं तरी, पण कुठेच लिकेज वगैरे तुम्हाला 100% दिसणार नाही. बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे, आतमध्ये जाताना पूर्वेला असणार आहे. जर तुम्ही बाहेर आलं तर बघू शकता इथे 2 लिफ्ट आहेत, अधिक 4 फ्लॅट आहेत एका फ्लोअरवरती. 2 फ्लॅट समोर आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत. असे टोटल 4 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. एकच शिडी असल्या कारणानं कार्पेट वाईज बघितलं, ह्या साईडला एक शिडी असल्या कारणानं तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेस्टेज जास्त नसणार आहे. जर घराच्या आतमध्ये आपण एंट्री केली तर तुम्हाला एवढी मोठी जागा परत ह्या घराच्या आतमध्ये एवढी स्पेस तुम्हाला ह्या साईडला मिळते. आणि नंतर जर तुम्ही हे सगळं आपल्याला मिळणार आहे, पुढे आला तर तुम्हाला असा मस्त आणि चांगल्या पद्धतीचा सोफा लावलेला दिसणार आहे. ह्या साईडला परत स्टोरेज बनवलं गेलेलं असणार आहे. तरी पण इकडे 2 खुर्च्या लागून इथं जागा उपलब्ध असणार आहे. सोफ्याच्या पाठीमागं जरी आपण आलो तिथं मंदिर त्यांनी बनवलेलं होतं, मंदिराच्या पुढं पण एवढी मोठी जागा तुम्हाला उपलब्ध मिळेल. अधिक तुम्ही जर बघितलं अशी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये मिळते. समोर बघितलं तर येऊरचा डोंगर, हिरवळ, ही सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे तुमचा नजारा अशा पद्धतीचा नक्की असणार आहे. समोर जर बघितलं ते क्लब हाऊस आहे वियांगचं, त्याच्यामुळं तुम्हाला ह्या बिल्डिंगमधनं जर बघितलं असं मोकळं डाकळा व्ह्यू बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मिळतो. अधिक जर तुम्ही स्टँडिंग बाल्कनीतनं ह्या साईडला जरी बघितलं तर इकडे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला, असा डोंगराचा व्ह्यू वगैरे तुम्हाला सुंदर आणि चांगला नक्की मिळायला मिळतो. अशा पद्धतीचा खरं हा 1 BHK, ज्या मंडळींचं बजेट कमी आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की उत्तम असू शकतो. हॉलची साईज जर बघितलं तर खरोखर मोठी आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही इथे ज्यावेळेला येता तर इथे तुम्ही आल्यानंतर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे दिले गेलेलं असणार आहे, जे खरं हे पण मोठं आणि चांगलं असणार आहे. इकडे पुढे आला तर परत तुम्हाला इकडे पण एक जागा आहे, जी कपडे वगैरे वाळवत घालण्यासाठी तुम्हाला इकडे ह्या साईडला जागा मिळू शकते. पुढं ज्या वेळेला आपण येतो, पुढं आल्यानंतर तुम्हाला परत इथं एक अजून खरं वॉशरूम बनवलं गेलेलं असणार आहे. ह्या साईडला पण जरी आला तर इथं तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं वॉशरूम तुम्हाला इकडे ह्या साईडला पण नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा ह्या साईडचा तुमचा पार्ट होता. नंतर इकडे जर आपण आलो तर इथं तुम्ही बघू शकता असं फ्रीज, मस्त मॉड्युलर किचन, स्टोअर, हे ते सगळं आहे जे आहे तुम्हाला असंच मिळणार आहे. वरती जर इथं गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. ह्या साईडला जरी बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडं एक खिडकी दिली गेलेली पण असणार आहे. विशेष म्हणजे फ्लॅटला, बिल्डिंगला OC CC सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे सोसायटी पण झालेली 12 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम नक्की असू शकतो. जर तुम्ही हा दरवाजा बंद केला तर तुम्ही परत इथं बघू शकता सुंदर आणि चांगला ह्या साईडला बेड लागलेला आहे. बेडच्या अपोजिट डायरेक्शनला जर आलं तर तुम्हाला कपाट वगैरे, सगळे कपडे वगैरे ठेवण्यासाठी आहे. वरती AC बनवलेली आहे. आणि सगळ्यात चांगलं आकर्षण जर म्हटलं तर तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये अशी मोठी चांगली एक बाल्कनी दिली गेलेली पण असणार. ह्या बाल्कनीतनं बाकी तुम्ही जर बघितलं तर जी क्रॉप IT पार्क तुम्हाला इकडनं दिसतो, मेट्रो स्टेशन तुम्हाला इकडनं दिसतं, आणि समोरचा हा जो तो व्ह्यू आहे, हा व्ह्यू बाकी तुमचा 1 नंबर तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं नक्की मिळतो. अशा पद्धतीचा बघा सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो. म्हणजे वडवली जंक्शनला असून सुद्धा अशा पद्धतीचं घर तुम्हाला ह्या जवळची जवळ नक्की मिळतं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात पार्किंग मात्र नसणार आहे. पार्किंग आपल्याला खाली कुठंतरी बिल्डिंगला, सोसायटीच्या तिथं कुठंतरी लावायचा प्रबंध करावा लागणार, कारण ह्या फ्लॅटसोबत कार पार्किंग आपल्याला दिली गेलेली नसणार आहे. एवढं मात्र नक्की आहे, टॉप फ्लोअरला आहे, पण कुठेच लिकेज नाही. पहिला पाऊस झाल्यानंतर आपण इकडे व्हिडिओ काढतोय, कुठेच लिकेज नाही हे मी स्वतः प्रॉपर चेक केलेलं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला त्या एकदम जबाबदारीने सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा इथं लिकेज कुठेच नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. 55 लाख रुपये याची किंमत आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं जरी लोनचा प्रस्ताव दिला तर तुम्हाला लोन इथं उपलब्ध मिळणार आहे. जर कोणी मंडळी 55 लाख बजेट कमीमध्ये फुला असा मस्त फर्निचर असणारा जर कोणी फ्लॅट बघत असतील तर याच्यात पण 55 थोडंफार कमी आपण करण्याचा प्रयत्न नक्की करू. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे आपण घरं रोज तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त घरं आमचे बघत राहा, आणि तुमच्या बजेटमध्ये जर तो कोणता विषय येत असेल तर फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.